सार परमाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदाम् हस्ते स्फाटिकमालिकां ददतीं पद्मासने संस्थिताम् श्री भगवान पांडुरंग परमात्मा, श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुकी अकारण करून अशा कृपेणा आपण संस्कृत तत्व कौमुदी या ग्रंथाचा विचार करत आहोत. विचार करत असताना आपलं प्रकरण सुरू आहे षडलिंग प्रकरण. आता यापूर्वी आपण पंचसंधीचा विचार केला. आता इथून पुढे अथ षडलिंगेषु अजंत पुल्लिंगाः. आता इथून पुढे षडलिंगामध्ये अजंत पुल्लिंग येत आहे. काय आहे? षडलिंगामध्ये अजंत पुल्लिंग. मग आता प्रत्येक शब्द जर पाहिले तर शब्द किती प्रकारचे आहेत, शब्दाचे स्वरूप काय आहेत, तर पुढे पंक्ती एक लिहिली, शब्दा द्विविधा अयुत्पन्ना. युत्पन्नाश्च शब्द किती प्रकारचे आहेत? कोणकोणते प्रकारचे बोला? युत्पन्न, अयुत्पन्न आणि युत्पन्न असे दोन प्रकारचे शब्द आहेत. युत्पन्न म्हणजे प्रत्यय लावून तयार झालेले शब्द, त्याला म्हणतात युत्पन्न शब्द. आणि जे प्रत्यय न लावता साक्षात प्रयोग केलेले शब्द ते अयुत्पन्न शब्द. अशा प्रकारचे शब्द दोन प्रकारचे सांगितले. आता आपण जर पाहिलं तर काय आहे, जसं राम शब्द आहे. राम शब्द दोन प्रकारचा, एक युत्पन्न राम शब्द आणि दुसरा अयुत्पन्न राम शब्द. आता पहिला अर्थ घेतला, रमन्ते योगिनः अस्मिन् इति रामः. रमन्ते योगिनः अस्मिन् इति रामः. लक्षात ठेवा, जेवढं लिहितोय तेवढं तयार करा. आजपासून मी विचारणार सटक्यानं, शेवटी विचारणार आहे, कालचे झालेलं सूत्र अगोदर. तर रमन्ते योगिनः अस्मिन् इति रामः. योगी ज्यामध्ये रममान होतात तो राम. आता असं रम धातूला अर्थात घय प्रत्यय करून इथे रला रा झाला आणि राम शब्द झाला. म्हणजे ज्याच्यात योगी रमतात तो राम, म्हणजे प्रभुराम शब्द, प्रभुरामाचं नाव ते म्हणजे राम. त्यांच्यात योगी रममान होतात म्हणून त्यांना राम म्हटलं जातं. हा शब्द व्युत्पन्न शब्द आहे, परंतु एक आपला जन्माला आलेलं पोर, त्याच्यात कशाचे योगी रममान होतात है ना, त्याचंही नाव ठेवलं जातं राम. मग हे जे काय आपल्या सामान्य लोकांचं नाव ठेवलं राम, हा शब्द अयुत्पन्न आहे, हा युत्पन्न आहे. आणि हा सामान्य लोकांचं आपण जे नाव ठेवतो ते राम, हे अयुत्पन्न शब्द आहे. कारण की इथे
धातू आणि प्रत्यय लावून शब्द बनलेला नाही, साक्षात घेतला आणि टाकून दिला. याचं कृष्ण नाव ठेवलं. कर्षती भक्तानाम चित्तम इति कृष्ण. आता भक्तानाम चित्तम कर्षती कशाला, स्वतःचंच चित्त सगळ्या भारतभर फिरून येतं. मग हा जो कृष्ण शब्द वापरला हा अयुत्पन्न आहे. आणि जे काही धातूला प्रत्यय लावून तयार झालेला शब्द आहे तो व्युत्पन्न शब्द आहे. मग आता हे दोन्ही प्रकारचे जरी शब्द असले तर त्यांना जोपर्यंत त्यांची प्रातिपदिक संज्ञा होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे प्रत्यय आणता येत नाहीत. म्हणून एक सूत्र आलं, अयुत्पन्नानाम प्रातिपदिक संज्ञा विधायकम इदम सूत्रम. काय सांगितलं? अयुत्पन्न. कोणते शब्द? अयुत्पन्न प्रातिपदिक. व्युत्पन्न आणि दोन झाले की नाही? त्यापैकी अयुत्पन्न शब्दांची प्रातिपदिक संज्ञा सांगणारं पहिलं लिहिलं अयुत्पन्नानाम. म्हणजे रे अयुत्पन्नानामचा अर्थ काय? अयुत्पन्नानाम. अरे तुम्ही अभ्यास नाही करत, मग मला माझ्या स्वभावात यावं लागेल बरं का. अयुत्पन्नानाम प्रातिपदिक संज्ञा विधायकम इदम सूत्रम. पा आता काय झालं? अयुत्पन्न शब्दांची प्रातिपदिक संज्ञा. पा अयुत्पन्नानामचा अर्थ काय झाला? बोला लवकर, बोलत जावं. अयुत्पन्नानामचा अर्थ काय? हे पुढं काय दिसायचं? काय कुठे दिसं काय? अयुत्पन्नानाम षष्ठी आहे. कुठेही कसं काय जाता तुम्ही येड्यागत? जिथं आहे तिथं चालायचं. ठीक. पुढे काय आहे? प्रातिपदिक संज्ञा विधायकम. मग अर्थात प्रातिपदिक संज्ञा करणारे. प्रातिपदिक संज्ञा करणारे. इदम म्हणजे हे सूत्र आहे. अर्थ काय झाला बोला बरं? व्युत्पन्न शब्दांची प्रातिपदिक संज्ञा करणारे हे सूत्र आहे. मग हे सूत्र आहे म्हणजे कोणतं? तर तेच लिहिलं, अर्थवद धातुर प्रत्यय प्रातिपदिकम. 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 धातु भिन्नम. धातु भिन्नम प्रत्यय भिन्नम. धातु भिन्नम प्रत्यय भिन्नम. धातु भिन्नम प्रत्यय भिन्नम. प्रत्ययांत भिन्नम. धातु भिन्नम प्रत्यय भिन्नम प्रत्ययांत भिन्नम च. अर्थवत् शब्द स्वरूपम. अर्थवत् शब्द स्वरूपम. अर्थवत् शब्द स्वरूपम. धातु भिन्नम प्रत्यय भिन्नम प्रत्ययांत भिन्नम च. अर्थवत् शब्द स्वरूपम. प्रातिपदिक संज्ञम स्यात्. प्रातिपदिक संज्ञम स्यात्. प्रातिपदिक संज्ञम स्यात्. धातु भिन्नम प्रत्यय भिन्नम प्रत्ययांत भिन्नम च.
अर्थवत शब्द स्वरूपम प्रातिपदिक संज्ञम स्यात्। आता सरळ सरळ अर्थ केला तर काय होईल? धातू भिन्नम। प्रत्यय भिन्नमचा अर्थ काय आला? प्रत्यय भिन्नम, भिन्न। आणि च्याचा, कारण की इथे जरी संस्कृतमध्ये पुढे असला, कारण की संस्कृतमध्ये हा च शेवटीच लिहिला जातो। आपण जिथे आणि लिहितो मराठीत, त्या आणीच्या पुढे एक शब्द सोडून च लिहिला जातो संस्कृतमध्ये। एकम त्यक्त्वा च योजयेत, मागे नियम शिकलेले तुम्ही। काय झालं? धातू भिन्न, प्रत्यय भिन्न आणि प्रत्ययांत भिन्न। पुढे काय येईल? अर्थवत म्हणजे अर्थवान शब्द स्वरूप। काय हो? प्रातिपदिक संज्ञक हो। आता पहा बरं काय झाला अर्थ बोला? धातू भिन्न, प्रत्यय भिन्न आणि प्रत्ययांत भिन्न। हे मागे बोला, पुढे बोला। धातु भिन्न, प्रत्यय भिन्न आणि प्रत्ययांत भिन्न। अर्थवान शब्द स्वरूप प्रातिपदिक संज्ञक होव। अर्थवान शब्द स्वरूप प्रातिपदिक संज्ञक होव। बोल वृत्तीने अर्थ। अर्थवत धातुर प्रत्यय प्रातिपदिकम धातु भिन्नम प्रत्यय भिन्नम प्रत्ययांत भिन्नम च अर्थवत शब्द स्वरूपम प्रातिपदिक संज्ञम स्यात्। प्रल्हाद प्रत्यय भिन्न आणि प्रत्ययांत भिन्न अर्थवान शब्द स्वरूप प्रातिपदिक संज्ञक। हां बोल, ते बंद कर। अर्थवत धातु प्रत्यय भिन्नम स्यात्। धातु भिन्नम प्रत्यय भिन्नम प्रत्ययांत भिन्नम च अर्थवत शब्द स्वरूपम धातु भिन्न प्रत्यय भिन्न आणि प्रत्ययांत भिन्न शब्द स्वरूप अर्थ संज्ञा। अर्थवत शब्द स्वरूपम प्रातिपदिक संज्ञकम स्यात्। एवढं काय बोला अर्थ? भिन्न आणि प्रत्ययांत भिन्न अर्थवत शब्द स्वरूप प्रातिपदिक संज्ञक। बोल रे। अर्थवत प्रत्यय धातु अर्थवत प्रत्यय धातु प्रातिपदिकम धातु भिन्न प्रत्यय भिन्न। एक सूत्र झालं। आता या सूत्रानं अयुत्पन्न राम शब्दाची प्रातिपदिक संज्ञा होते। काय सांगितलं? धातु भिन्न जो राम शब्द आहे, जो धातू नाही, प्रत्यय नाही आणि प्रत्ययांत नाही। हा वरचा राम शब्द धातू नाही, प्रत्ययही नाही, परंतु प्रत्यय शेवटी जोडलाय म्हणून प्रत्ययांत आहे। कसं आहे? हा प्रत्ययांत आहे। व्युत्पन्न शब्द कसा आहे? प्रत्ययांत आहे। आणि अयुत्पन्न शब्द हा धातूही नाही, प्रत्ययही नाही आणि प्रत्ययांतही नाही, म्हणून या शब्दाची या पहिल्या सूत्रानं प्रातिपदिक संज्ञा झाली। मग आता मग या वरच्या शब्द राम शब्दाची प्रातिपदिक संज्ञा कोणी होईल? या, कारण की हा व्युत्पन्न शब्द प्रत्ययांत आहे, त्याच्या शेवटी प्रत्यय जोडलेला आहे, म्हणून त्याची प्रातिपदिक संज्ञा या सूत्रानं होणार नाही। काय सांगतंय? धातू नसावा, धातूची प्रातिपदिक संज्ञा होणार नाही, केवळ प्रत्ययाची प्रातिपदिक संज्ञा होणार, आणि प्रत्यय ज्याच्या शेवटी जोडला आहे त्याची प्रातिपदिक संज्ञा होणार। मग त्याहून भिन्न जो अर्थवान शब्द आहे त्याला म्हणतात प्रातिपदिक। मग हा राम शब्द धातू आहे का? नाही। प्रत्यय आहे का? नाही। प्रत्ययांत आहे का? नाही। मग तिघाहून भिन्न आहे आणि अर्थवान आहे, कारण की ह्या कृष्णाला वापरलेला कृष्ण शब्द, एखाद्या रामला वापरलेला, लौकिक रामला, मनुष्याला वापरलेला राम शब्द तो धातू नाही, प्रत्यय नाही, प्रत्ययांतही नाही, त्याहून भिन्न आहे मग आणि अर्थवान आहे। राम बोलल्यानंतर तो राम आओ बोलतो, कृष्ण काय आहे की नाही, असा आव करतो, म्हणजे तो त्याला अर्थ आहे, आणि त्या अर्थवान शब्दाची प्रातिपदिक संज्ञा
होते. मग आता राहिला वरचा राम, प्रत्यय जोडून बनलेला राम. मग याची प्रातिपदिक संज्ञा कशी होईल? आणि जोपर्यंत प्रातिपदिक संज्ञा होत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे प्रत्यय येणार नाहीत. याकरिता सूत्र आलं कृत्तद्धित समासाश्च. कृत्तद्धित समासाश्च. कृत्तद्धित समासाश्च. पाहता कृत्तद्धित समासाश्च. कृत्तद्धितान्तौ समासाश्च प्रातिपदिक संज्ञा स्युः. कृत चला लवकर. कृत्तद्धितान्तौ पुढे समासाश्च प्रातिपदिक संज्ञा स्युः. पाहता कोण? कृदंत एक, तद्धितांत आणि समास प्रातिपदिक संज्ञक होत. पहा कोण कोण? कृदंत, तद्धितांत आणि प्रातिपदिक काय होत? समास संज्ञक होत. यांची काय संज्ञा होईल? काय होईल? अच्छा प्रातिपदिक संज्ञक हो. कोण कोण? कृदंत शब्द, तद्धितांत शब्द आणि समास शब्द. म्हणजे सामासिक शब्द त्याला म्हणायचं प्रातिपदिक झालं. तद्धित आता शेवटी तद्धित प्रत्यय येतात शेवटी. मग तद्धित प्रत्यय ज्याच्या शेवटी आले त्याला म्हणायचं प्रातिपदिक. आणि कृदंत कृत प्रत्यय ज्याच्या शेवटी आले त्यांना काय म्हणायचं? प्रातिपदिक. मग आता पहा हा जो राम शब्द आहे ना याला जो हा प्रत्यय झाला घय तो कृत प्रत्यय. कोणता प्रत्यय आहे? कृत प्रत्यय. मग कृत प्रत्यय शेवटी ज्याच्या असतं त्याला म्हणायचं कृदंत. मग हा काय झाला? कृदंत. मग हा राम झाला कृदंत. म्हणून याची काय संज्ञा झाली? प्रातिपदिक संज्ञा. बरं प्रातिपदिक संज्ञा झाली. इति राम प्रातिपदिक झालं. असा राम प्रातिपदिक झाला. प्रातिपदिक झाल्यावर त्याचं फळ काय? तर सूत्र दिलं प्रत्यय प्रत्यय परश्च इत्यधिकृत्य. दोन सूत्र गेले. कोण कोणते बोला बरं? प्रत्यय आणि परश्च. यांचा अधिकार 5वा अध्याय समाप्त होईपर्यंत आहे. म्हणजे कुठे किती क्रमांकात सूत्र आहे? प्रत्यय 3-1-1 म्हणजे 3ऱ्या अध्यायाच्या प्रारंभाचं सूत्र. आणि परश्च किती आहे? 3-1-2 3ऱ्या आरंभाचं दुसरं सूत्र. म्हणजे इथून आरंभ करून 3रा 4था आणि 5वा 5व्याच्या शेवटापर्यंत यांचा अधिकार आहे. म्हणजे इथून पुढे जे सांगितले असतील ते सगळ्यांना पुढे होतील. पर जाईल सगळीकडे आणि प्रत्यय जाईल. म्हणजेच या अध्यायापासून 5व्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत जेवढे सूत्र येतील ते पुढे प्रत्यय सांगतील. पुढे प्रत्यय करतील. कोणाच्या पुढे करतील ते पाहू. परंतु पुढे प्रत्यय करतात. मग आता एक इति अधिकृत्य असा अधिकार करून एक सूत्र आलं त्याच पुढे. मग आता 5, 3रा 4था 4थ्यामध्ये प्रत्यय पुढेच होणार ना. मग त्याकरता सूत्र आलं गॅप प्रातिपदिकात गॅप प्रातिपदिकात गॅप प्रातिपदिकात गॅप प्रातिपदिकात गॅप प्रातिपदिकात गॅप प्रातिपदिकात ग्यंतात आबंतात ग्यंतात आबंतात ग्यंतात आबंतात ग्यंतात आबंतात प्रातिपदिकाच्च प्रातिपदिकाच्च ग्यंतात आबंतात प्रातिपदिकाच्च परे स्वादयः
मग आता का आपलं परे आलं की नाही, पर वरचेतून, आणि काय स्वादय प्रत्यय जोडलं, स्वादय प्रत्यय स्यु. अर्थ काय झाला पहा, गी प्रत्ययांत है ना, गी प्रत्ययांत. आणि गीनं काय घ्यायचं माहिती आहे ना, गिप, गीश आणि गिन. गिप, गीश, गिन. गी प्रत्ययांत. दुसरा आबंत म्हणजे आप प्रत्ययांत. ठीक. मग आपण काय घ्यायचं, टाप, चाप, डाप है ना. मग गी प्रत्ययांत, आप प्रत्ययांत आणि प्रातिपदिका पुढे, प्रातिपदिका पुढे स्वादय सु इत्यादी प्रत्यय होत. काय झालं, कोणा पुढे बोला बरं. गी प्रत्ययांत, गी प्रत्ययांत शब्द, आप प्रत्ययांत शब्द आणि प्रातिपदिका पुढे सु इत्यादी प्रत्यय होत. बोला बरं सगळे. पुन्हा बोला. गी प्रत्ययांत शब्द, हा प्रत्ययांत शब्द आणि प्रातिपदिका. असं करा, तुम्हाला सोपं बोलायचं. पंचमी प्रातिपदिकापासून पुढे काय हो, सु इत्यादी प्रत्यय होत. मग आता आपल्याकडे गी प्रत्ययांत म्हणजे दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द, आप प्रत्ययांत म्हणजे आकारांत स्त्रीलिंगी शब्द. हे स्त्रीलिंगामध्ये पुढे येतील, त्याचा विचार आपण स्त्रीलिंगातच करू. मग आता सध्याला काय सुरू आहे आपलं, प्रातिपदिक. सध्याला काय सुरू आहे, मग काय सांगितलं, प्रातिपदिकापासून पुढे काय होतात, सु इत्यादी प्रत्यय येतात. मग आता प्रातिपदिक संज्ञा कोणाची झाली, राम. प्रातिपदिक संज्ञा कोणाची झाली, राम. मग रामची काय संज्ञा होणार, संज्ञा झाली ना. मग याच्या पुढे काय प्रत्यय येणार, सु इत्यादी. पण सु इत्यादी प्रत्यय ते कोणते ते कळाले पाहिजेत ना. तर मग स्वौजस बोला, स्वौजस, 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 स्वौजस मौच्छस, छस, स्वौजस मौच्छस, टाभ्याम भेस. मी कुठे थांबतो लक्षात द्या, कंठस्थ करायला आहे ते सोपं पडतं. स्वौजस मौच्छस, स्वौजस मौच्छस, टाभ्याम भेस, टाभ्याम भेस, गेभ्याम भ्यास, गेभ्याम भ्यास, गसभ्याम भ्यास, गसोसाम, गसोसाम, ग्योसूप, ग्योसूप. या प्रकारे सूत्र बोलायचं. कंठच केलंय ना. हां, कारण उद्यात मी सगळं विचारणार आहे. आपल्या कालच्या पर्यंत तरी गेलो पाहिजेत आपण. पहा, याचे 7 तुकडे झाले, म्हणजे 3-3 त्रिक बनवली. मग काय केलं, सु औ जस. एक त्रिक, त्रिक म्हणजे लढ, 3 तीनांचा समुदाय. दुसरा काय झाला, औट शस. तिसरं काय झालं, टा भ्याम भेस. चौथं काय झालं, गे
भ्याम भ्यास. पाचव्याचं गसी भ्याम भ्यास. 6वा 3 गस ओस आम. आणि हे शेवटेपर्यंत हेच प्रत्यय बरं का, चेंज होत नाहीत. आणि गी ओस सूप. या असे 7 असे विभाग केले. मग आता हे जे 7 विभाग आहेत त्या 7 विभागांना काही नावं दिली. काय दिले? पहिल्या विभागाला नाव दिलं प्रथमा, दुसऱ्या विभागाला नाव दिलं द्वितीया, तिसऱ्या विभागाला नाव दिलं तृतीया, चौथ्या विभागाला नाव दिलं, पाचव्या विभागाला नाव दिलं, 6व्या विभागाला नाव दिलं, 7व्या विभागाला नाव दिलं सप्तमी. बरं, आतापर्यंत पाणिनीचं एकही सूत्र गेलं नाही, परंतु असंच इथं लिहिलं पुस्तकामध्ये काय, सुऔजस इति प्रथमा. काय लिहिलं? याचा अर्थ काय झाला? सुऔजस असी प्रथमा आहे. नंतर काय लिहिलं? अम औक्षस इति द्वितीया, म्हणजे अम औक्षस असी द्वितीया आहे. तिसरं काय झालं? टा ब्याम भीस इति तृतीया. हा कोणता विभाग झाला? तिसरा विभाग. चौथा काय झाला? गे ब्याम ब्यास इति चतुर्थी. हा कोणता विभाग? पाचवा काय झाला? गच ब्याम ब्यास इति. हा कोणता विभाग झाला? पुढे 6वा षष्ठी, त्याला षष्ठी म्हटलं. आणि 7व्याला काय नाव दिलं? सप्तमी. मग हे जे प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, इथं पाणिनीनं स्वतः काहीही लिहिलेलं नाही. लिहिलेलं नसतानाही या ठिकाणी आपण नाव दिलं. मग हे काय आहे तर सांगतात कुठून आणलं हे? सांगतात काय की उत्तरवर्ती येणारे आचार्य मागच्या आचार्यांना मानत असतात. यानुसार काल लिहिलं होतं सुऔजस इत्यादी त्रिकाणाम प्रथमादयः सप्तम्यन्ताः प्राचाम संज्ञाः. संज्ञाः इल्यावर का विसर्ग करा, लाल पेन द्या. है ना? सप्तम्यन्ताः प्राचाम संज्ञाः. तर काय झाला? सुऔजस इत्यादी त्रिकांची प्रथमा इत्यादी है ना सप्तमी पर्यंत प्राचीनांचे नावे आहेत. काय हे नावं कुणी दिले आहेत? प्राचीनांनी दिले आहेत. म्हणजे पूर्वीच्या आचार्यांनी त्यांना प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी अशी नावं दिलेले आहेत. मग आता पण प्रथमा याला प्रथमाच म्हणायचं का, विभक्ती काय म्हणायचं त्याच्याकरता? कारण की प्रथमा काय, द्वितीया काय, तृतीया काय, म्हणजे या प्रत्येक तिनांचा समुदाय तुम्ही प्रथमा, द्वितीया, तृतीया केलं, पण त्या प्रत्ययांना काय म्हणतात? 3 झाले असले तरी त्यांना काय म्हणतात? त्याच्याकरता पुन्हा एक सूत्र आलं, विभक्तिश्च 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 सुप्तिंगौ विभक्तिसंज्ञौस्तः सुप्तिंगौ विभक्तिसंज्ञौस्तः सुप्तिंगौ विभक्तिसंज्ञौस्तः सुप्तिंगौ विभक्तिसंज्ञौस्तः
पहा सुप आणि तिंग विभक्ती संज्ञक होत. आता पहा पहिले सूप. सूप म्हणजे काय? पहा आपल्याला जे काही पवारचं सूत्र दिलं ना मोठं, स्वौजस मौट छष्टा ब्याम्बेस गे ब्याम्बेस गसो साम ग्यो सूप, हा एक प्रत्याहार बनवायचा याचा. त्यातला ग्यो सूपमधला काय घेतला? प, शेवटचा प. तो हीच संज्ञक आहे. हलन त्यामुळे हीच संज्ञा होते. मग हीच संज्ञक कधी प्रत्याहार बनवताना अंतिम हीच संज्ञक वर्ण घ्यायचा. मग अंतिम घेतला प आणि सुरुवातीचा घेतला सु. औ जस आहे ना स्वौजस. मग इथं संधी झाली ती म्हणून स्वऊ बनलं होतं. मग पहिला घेतला सु आणि शेवटचा घेतला प, मिळून प्रत्याहार झाला सूप. सूप म्हणजे हे 21 प्रत्यय. मग 21 प्रत्यय सूप अर्थात 21 प्रत्यय काय होत? विभक्ती. आणि पुन्हा तिंग म्हणजे धातू पुढे येणारे प्रत्यय, ते आपल्याला पुढे कळणार आहेत. ते भुआदी प्रकरण सुरू झालं ना, ते सुरुवातीला येणार. आता शब्दाला षडलिंग प्रकरण आहे म्हणून हे सूत्र आलं आपलं स्वौजस मौट चष्टा ब्याम्बेस. एवढंच सध्याला कळायचं. सु औजस इत्यादी प्रत्ययांची काय संज्ञा होते? काय संज्ञा होते? हे प्रातिपदिक प्रत्ययाची होते का? शब्दांची प्रातिपदिक संज्ञा होते आणि प्रत्ययांची, लक्षात आलं? शब्दांची प्रातिपदिक संज्ञा आणि प्रत्ययांची विभक्ती संज्ञा झाली. मग आता विभक्ती संज्ञा झाल्यावर त्याचं काय काम होतं आहे आजही आपल्या इथंच थांबावं लागायला लागलं आहे ना. पण तरी पहा एक सूत्र घेऊ, चालेल ना? सुपह सुपह सुपह. कति क्रमांक? प्रथमाध्यायस्य चतुर्थपादस्य 3+100. तरी पश्यंतो आता याचा अर्थ त्रीणी त्रीणी इथे जे नी दिलं आहे ना, ते रस्व करा. घ्या इकडं. झाल्या. मग त्यानंतर एवढं झालं ना. एवम, एवमचा अर्थ लिहा ना. एवम याप्रमाणे लिहून काढा बरं आता तुम्हीच. एवम याप्रमाणे लिहिले ना. सर्व त्रिकांची प्रथमा विभक्ती इत्यादी संज्ञा नावे होतात. आता पहा सुपहम सुपहम सुपस्त्रीणी सुपस्त्रीणी त्रीणी सुपस्त्रीणी त्रीणे वचनान्येकश वचनान्येकश सुपस्त्रीणी त्रीणी वचनान्येकश एकवचनम द्विवचनम बहुवचनम संज्ञानि स्युः. काय सांगितलं? सुपस्त्रीणी त्रीणी. सुपा म्हणजे सुपची. सुप अर्थात 21 प्रत्ययांचे. सुपचे त्रीणी त्रीणी म्हणजे 3 बहुवचन संज्ञक होत. आता हे सुप आहेत ना, आधी झाली प्रथमा विभक्ती, द्वितीया विभक्ती, तृतीया, चतुर्थी विभक्ती, पंचमी विभक्ती आणि षष्ठी विभक्ती, सप्तमी विभक्ती. सुपचे 3 वचन. आता सुपचे काय झाले? 3 आहे की नाही?
मग क्रमानं काय होतील? एकवचन, द्विवचन आणि बहुवचन संज्ञक. म्हणजे पहिलं काय झालं? एकवचन. या दुसऱ्याचं काय झालं? द्विवचन. आणि तिसऱ्याचं काय झालं? बहुवचन. हे सगळे एकवचन. म्हणजे काय झालं म्हणायचं त्याला? प्रथमा एकवचन प्रत्यय सु, द्वितीय एकवचन अम, तृतीय एकवचन ता, चतुर्थी एकवचन गे, पंचम एकवचन घसी, षष्ठी एकवचन घस गी. असंच द्विवचनाविषयी समजायचं. आणि इतकं लक्षात ठेवा. मग आता ही वचनं झाली. आता इथून पुढे आपल्याला काम करायचं. मग आता काम सुरू होईल उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय